एक्सक्यूज मी, प्रिन्सिपलांचं ऑफिस कुठे? नवीन दिसतंय. हो, तिकडे ऑफिस सरांचं. थँक्यू. मॅडम, नवीन सर जॉईन झाले वाटतं. असं? नाव काय आहे त्यांचं? कांबळे सर वाटतं. अच्छा. पण मॅडम ते आहेत ना. हो का? ते म्हणजे कोण नेमकं? सिरियसली? मॅडम, शवचण्डाल मध्यमांसादिदूषिता भूपाकृत्य कलशैः सहस्रं वेदयेज्जलम् निक्षिप्य पञ्चगव्यानि वारुणैरपि मन्ययेन रागस्यापि शुद्ध्यर्थम् गोभिः सङ्क्रामयेज्जलम्. ग्लास बघू सर. नाही सर, हे पाणी तुम्ही पिऊ शकत नाही. का? तुम्ही तुमचं पाणी सोबत घेऊन येत जा. मी हेच पाणी पिणार. या भूतलावर पाण्यावर सर्वांचा अधिकार आहे. तुम्हाला सांगितलं ना नाही पिऊ शकत. सर 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 काय झालं? काही नाही. अहो सांगा मला बिर्ला बाटा टाटा कुठं हाय हो? ए उठकी आणि सांगा धनाचा साठण आमचा वाटा कुठं हाय हो? कॉलेजला नाही का जायचं तुला? आज सुट्टी आहे रे. अविनाश, हा थांब आलो. चल. हॅलो गाईज. फोन नंबर आहे ना आधार कार्डशी लिंक? हो आहे. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी हा आहे. आणि इन्कम सर्टिफिकेट हो लागेल. आहे ते पण. माझ्यावर हा इन्सिडेंट झाला. ए हाय. हॅलो गाईज. हॅलो गाईज. हाय. हाय. आणि पासवर्ड
हॅलो गाईज. ए हॅलो गाईज. हाय ब्रो, नवीन मोबाईल? अरे कालच घेतलाय. मजा आहे भाई तुमची. तुमचं बरं आहे, तुम्हाला फी माफ आहे. हो मग. ए असं कसं यार, सर्वांना सेम फी पाहिजे ना. अरे सेमच आहे. आमची फी समाज कल्याण विभाग म्हणजे सरकार भरते. हां, आम्ही टॅक्स भरतो ना, त्यातूनच तुम्ही लोक स्कॉलरशिप घेता, कळलं ना. आम्ही पण टॅक्स भरतो. आता तर टॅक्स विथ जीएसटी भरतोय आपण. हे बघ, हा फोन टॅक्स विथ जीएसटी देऊनच घेतलाय. अगं EWS सर्टिफिकेट काढायचं ना, तुला पण कमी फी भरायला लागली असती. अगं मग किंवा ते EBC पण आहेच की ग. तसं नाही, यांना तर डायरेक्टली 0 फी आहे. ये EWS क्या है? इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. मतलब ना 10% जो सीट्स होते हैं ना वो उनके लिए रिजर्व होते हैं. हा बघ फोटो कसा आहे. हे कसं केलं रे? AI AI AI. व्हॉट्सअप ब्रो. काय पाटील? काय विषय चालू आहे? SC ST यांना फी माफ आहे, आम्हाला का नाही. ये SC ST क्या है? भाई का मजा. शेड्यूल कास्ट एंड शेड्यूल ट्राइब्स. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती. मतलब अरे वो जो बैकवर्ड होते हैं ना वो. अच्छा. अरे वो जो SC ST होते हैं ना वो ऐतिहासिक रूप से पिछड़े हुए समाज के होते हैं. आणि हो, तुम्हाला फी माफ नाही म्हणजे तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात ना. असं कसं, सर्वांना सेम फी पाहिजे ना. हा भेदभाव कशाला. हा बरोबर आहे की वैष्णवीचं. हा तर भेदभाव आहे आमच्या सोबत. भेदभाव आणि तुमच्या सोबत. अरे रे 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 रे. आमच्या समाजाला पाणी देखील पिण्याचा अधिकार नव्हता. आमचा स्पर्शच नाही तर आमच्या सावलीचा देखील विटाळ होत होता. What is she saying? Impurity, untouchability and so on. अनटचेबिलिटी इज माय सुपर पॉवर. अरे काय सिद्धार्थ, अरे मस्करी केली रे. इथं आमचे आई वडील कष्ट करून 1 ते 1.5 लाख रुपये डोनेशन फीस भरतात, तेव्हा कुठे आमची ऍडमिशन होते. आणि हो, तेही 90 ते 95% असल्यावरच आम्हाला सीट्स मिळतात. आणि तुमच्यात तर 70 ते 75% असली तरी आरामशीर सीट मिळते. आणि तेही फुकट मिळते. हा मिळतं फुकट. मग अरे 1 मिनिट यार, फुकट नाही मिळाले, त्यासाठी खूप मोठा संघर्ष केलाय. तुम्हाला नाही कळणार रे, जाऊ दे. आम्हाला मिळणारे सीट्स आणि स्कॉलरशिप का खूपते रे तुम्हाला? वर्षानुवर्ष जातीवादाचा सामना करावा लागलेला आहे. सवर्ण समाजाने केलेला अन्याय माहित नाही ना. शतकानुशतके झालेल्या अन्यायापासून हवे होते संरक्षण, म्हणूनच आहे आरक्षण. अब ये आरक्षण क्या है? अरे बाळा, रिझर्वेशन. अरे मी काल सोशल मीडियावर पाहिलं, आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन सुरू आहे ना. हा, सरकारकडे आमची देखील आरक्षणाचीच मागणी आहे. मला तरी वाटतं असं आरक्षण देता नाही येणार. का? त्यासाठी तुम्ही आधी खरंच मागास आहात हे आधी सिद्ध करावे लागेल. चला तर मग आता पाटील पण मागास होणार. ए तू जास्त बोलू नको. मागास काय मागास? अरे मागास आहे म्हणून तर आरक्षण आहे. अरे तुम्ही पण ओबीसीच आहात रे. OBC means? अरे या कॉन्व्हेंट स्कूलवाल्यांना काय माहिती की नाही रे? ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस, इतर मागासवर्गीय. ए चलो चलो रे, लेक्चर का टाइम हो गया. अरे रुक ना. आणि हो, आरक्षण हे असं मागून नाही मिळणार. हिसकावून घ्यावे लागणार. काय अथर्व जोशी, बरोबर ना? काय रे, काय झालं?
त्या आरक्षणाबद्दल खूप काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत रे. अच्छा, लोकांना पण काही ना काही मुद्दा पाहिजेच. विसरू नकोस, आरक्षणामुळेच आज आपण दोघे पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतोय. भावा, खरं तर आरक्षणाचे बीज राजश्री शाहू महाराजांनी 1902 मध्येच पेरलं होतं आणि कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण दिलं. 50%? म्हणजे एवढं जुन्या काळातच त्यांनी आरक्षण दिलं. तेव्हा तर जाती व्यवस्था अजून घट्ट होती ना. हो, पण शाहू महाराजांनी जाती व्यवस्था मोडून काढण्यासाठी अनेक असे धाडसी निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतः ते पुढे असायचे. काय सांगतोस? त्यांनी कोल्हापूर शहरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, ख्रिश्चन, महार, सोनार, शिंपी, पांचाळ, ब्राह्मण, प्रभू, वैश्य, ढोर, चांभार, सुतार, विविध धर्मांच्या आणि 18 पगड जातींच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून अनेक शाळा सुरू केल्या. खरंच यार, मला माहित नव्हतं एवढं. जे पालक आपल्या पाल्याला प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी शाळेत पाठवणार नाहीत त्यांना 1 रुपया दंड बसवला होता. बापरे, त्यावेळेस 1 रुपया दंड? हो, आणि एवढंच नाही, त्यांनी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, मोफत हॉस्टेल सुरू केलीत, अस्पृश्य मुलांसाठी विशेष अनुदान आणि ब्रिटिश काळात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू केलं. त्यामुळे त्या सर्व मागास अस्पृश्य मुलांना विशेष संधी मिळाली. बघ, म्हणजे त्या काळातच शाहू महाराजांना आरक्षणाचे महत्त्व समजले होते. भावा, म्हणूनच तर त्यांना आरक्षणाचे जनक म्हणतात. कोल्हापूरचा शाहू महाराजा. Okay students, that's for all today. Please revise this lesson at home. Okay, bye. May I come in, miss? Come. Okay, thank you. Bye, miss. Bye, miss. हो सर, चला की मीटिंगला. नाही ना, अजून नाही जमले. त्याला त्याच्या मनासारखे भेटतच नाहीये. बरं ठीक आहे, मी नंतर करते फोन. का हो मॅडम, काय मनासारखं भेटत नाहीये? अहो मॅडम, भावाचं लग्न जुळत नाहीये. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, लाखभर पगार आहे, तरी पण. मला पाठवा त्याची इन्फॉर्मेशन, व्हॉट्सअप करा. मी पाहते, कुणी असेल तर सांगते. ठीक आहे. एक मिनिट मॅडम सर, मीटिंग 1-1.5 तास लेट आहे. का? मोठ्या सरांची मीटिंग आहे, त्यांची संपली की मग तुमची मीटिंग. मीटिंग लेट आहे. हा आरक्षणाचा प्रश्न कधी सुटणार कोणास ठाऊक. आंदोलन चालू आहे, सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. हो, पण त्यांना ओबीसी मधून आरक्षण पाहिजे ना. का हो मॅडम, काय चालू आहे? मागणी थोडी अवघडच आहे. ते आरक्षणाबद्दल बोलत. मग ते पुन्हा मराठा ओबीसी वाद चालू होणार. पण काय प्रॉब्लेम ओबीसी मधून? मला नाही वाटत मराठा समाजाला आरक्षण मिळेल म्हणून. असं कसं नाही मिळणार? अहो, ओबीसी मध्ये आधीच 300-400 जाती, त्यात अजून काही जातींचा समावेश करणं, त्यात त्यांची लोकसंख्या पण जास्त. सरकारला जात देता येत नाही सर. मुळात मराठा हा पण कुणबीच आहे की. शेती करणारे सर्व कुणबीच की. बघा सर, म्हणून तर आरक्षण ओबीसी मधूनच पाहिजे. ज्यांच्या आजोबा पणजोबाच्या सर्टिफिकेटवर कुणबी म्हणून आहेत ते घेत आहेत की आरक्षणाचा फायदा.
हे सर्व एकच आहे. ओबीसी काय मराठा काय, मग एकमेकांमध्ये भांडण कशाला ना. ही तर राजकीय खेळी. दोन समाजांमध्ये भांडण लावले की मुख्य समस्यांपासून लक्ष विचलित होते आणि हेच तर पाहिजे ना या सरकारला. काय सर तुम्ही, आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे ना. हो आहे की महत्त्वाचा. हो, पण यामुळं आंदोलनाला हिंसक वळण नको. अविनाश पोचल साईडला. अरे पण झालंय काय ते तरी सांग. अविनाश तू माझा मित्र आहे म्हणून सांगतोय, सरक बाजूला, विषय आमच्या समाजाचा आहे. अरे पण झालंय काय नेमकं. त्याला विचार, त्याने काल सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली. काय तर सरकारकडे आरक्षणाची भीक मागतायत म्हणे. तुम्ही एका सोशल मीडिया पोस्टवरनं भांडताय. अरे काय तुम्ही पण. अविनाश तुला नाही कळणार, आज आमचा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलाय. आम्ही आमच्या हक्कासाठी उतरलोय. अरे हो हो मित्रा, पण वर्षभराआधी तूही एक पोस्ट केली होती, विसरला का. आता बोल. काय पोस्ट केलतं. घोड्यांच्या शर्यतीमध्ये गाढव पुढे चाललेत असंच काहीतरी. हा बरोबर आहे की. मग या आरक्षणामुळे घोड्यांच्या शर्यतीमध्ये गाढवच पुढे चाललेत की. म्हणजे जे आरक्षण घेतात ते काय गाढव आहेत का. नेमकं काय म्हणायचंय तुला. हा गाढव आहे. अरे मग आता तुम्हाला गाढवासोबतच का पळायचंय. तू शिस्तीत राहा. हे बघ, 2 रुपये गहू आणि 2 रुपये तांदळासाठी नाही मागत आहे आरक्षण. वा, ग्रॅज्युएटेड बाय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. अगं गहू तांदूळाचा काय संबंध. 2 मिनिट यार. हे बघ, ते राशन जे आहे ते बऱ्याच लोकांना भेटतं, तिथे आरक्षणाचा काही संबंध नाहीये. आणि राहिला प्रश्न गाढव घोड्यांचा, तर एक खूप मोठा काळ होऊन गेलाय आपल्याला जनावरापासून माणूस व्हायला. इव्हॉल्युशन झालंय, त्यामुळे आपण सर्व माणसं आहोत. माणसं. ठीक आहे, मग माणुसकीच्या नात्याने सर्वांना आर्थिक निकषावर आरक्षण पाहिजे. हो हो, आर्थिक निकषावरच पाहिजे आरक्षण. आर्थिक निकषावर कसं सांगू शकाल का. म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती खरंच हालाकीची आहे त्यानुसार त्यांना फी माफ असावी, तेव्हाच कुठेतरी हा प्रश्न सुटेल. म्हणजे असं फी माफ असलं की ते आरक्षण असतं का. काय पाटील सर, तुमचा आरक्षणाचा अभ्यास जरा कच्चाच दिसतोय. बरोबर बोलतायत की पाटील सर. आरक्षण काय गरिबी हटवा कार्यक्रम वाटला का. ओबीसी अर्धीच फी भरतात, SC ST कॅटेगरीला तर 0 फी आणि ओपन कॅटेगरीला लाखभर फी. हा तेच तर. हे बघा, आज वेगवेगळ्या जातींची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती सेम नाही आहे. हा समाज हजारो वर्षे शिक्षणापासून आणि संधीपासून दूर होता. मग सर्वांना फी वेगवेगळी कशाला. सर्वांना फी सारखीच पाहिजे, हा भेदभाव नाही का. मला एक सांग, सिद्धांतला फक्त 76% मार्क्स आहेत आणि माझ्या मित्राला 90% मार्क्स आहेत, तरी त्याला कॉलेजमध्ये सीट नाही मिळाली. आरक्षण नसते ना तर कदाचित मिळाली असती. मेरिट असून आम्हाला कॉलेज सीट्स मिळत नाहीत. आम्ही पण मेरिट लिस्ट मध्ये आहे. हे बघा, SC ST OBC VJNT EWS SBC कॅटेगरी वाईज कट ऑफ ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे कॉलेज मिळाले. एकदा ऑनलाईन कट ऑफ लिस्ट चेक करा, मग समजेल. हो, तरी पण आरक्षण द्यायचेच असेल तर मेरिटवर द्या ना. कास्ट बेसवर कशाला. हो मग काय तर, तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाही. कास्टमध्ये असल्यामुळे तुम्हाला सर्व कसं एकदम सहज मिळून जातं. हो मग काय तर, कमी बुद्धीचे लोक पुढे जातात आणि जे हुशार आहेत ते मागे राहतात. कमी बुद्धी. ए बाई, काय म्हणाला मॅडम. हजारो वर्ष अन्याय सहन केल्यानंतर आज कुठं हा समाज आरक्षण घेत आहे तर बघवत नाही का तुम्हाला. तुम्हाला माहिती तरी आहे का संविधान लागू होण्याआधी या लोकांची परिस्थिती कशी होती.
मेलेले जनावर ओढणे, हातमजुरी करणे, बांधकाम करणे, शेतमजुरी करणे, उच्चवर्णीयांची सेवा करणे, याशिवाय केले तरी काय? हो, त्यात काय एवढं? आमच्या पूर्वजांनी पण शेतात काम केलेत. स्वतःच्या शेतात काम करणं वेगळं आणि दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करणं वेगळं असतं मॅडम. शेत जमीन होती तीही उच्चवर्णीयांनी हिरावून घेतली. तुम्हाला काय वाटतं, आता हीच कामं करायची का? ते तुंबलेले गटार साफ करणे, टॉयलेट साफ करणे, अजूनही उच्चवर्णीयांची सेवाच करायची का? हा बरोबर आहे, तीच लायकी आहे तुमची. हा तर आता लायकीवर आला. ठीक आहे, मग सगळ्यांचं आरक्षण रद्द करा. हा, जो सक्षम असेल, जो मेरिटमध्ये असेल त्यालाच मिळणार सीट. ए, काय रद्द करा? ठीक आहे, मग समान नागरिक कायदा आणा. अरे भाऊ, समान नागरिक कायदा काय माहित तरी आहे का तुला? काय? आम्ही तयार आहे. समान नागरिक कायदा पूर्णपणे लागू व्हावा यासाठी. समान नागरिक कायदा म्हणजे? समान नागरिक कायदा म्हणजे धर्मावर आधारित वेगवेगळे कौटुंबिक कायदे रद्द करून सर्वांसाठी एकच समान न्याय्य कायदा लागू करणे. हिंदू मुस्लिम यांचे मॅरेज ऍक्ट वेगळे आहेत. डायव्हॉर्स, वारसा, संपत्ती वाटप, दत्तक घेणे, तो विषयच वेगळा आहे. मी काय म्हणतो, राष्ट्रीय संपत्तीचे जमिनीचे सर्वांना सारखे वाटप करून द्या, म्हणजे हा प्रश्न कायमचा मिटेल. हो, म्हणजे सर्वांकडे समान संपत्ती असणार, ना कोणी श्रीमंत ना कोणी गरीब. काय गणेश सर, आर्थिक दृष्ट्या जरी समान झाले तरी जातीवादाचं काय? मग करा सगळ्यांना ब्राह्मण, मग तर झालं. असं कसं? काही पण मस्करी केली हो सर. अहो बास झालं गणेश सर, अजून किती मस्करी करणार तुम्ही? हा समाजामध्ये वर्षानुवर्षांपासून जातीचा रोग पसरला आहे, त्याचं काय करणार? त्यासाठी एक खूप मोठे डॉक्टर होऊन गेले, त्यांनी हा रोग कायमचा संपवला. यावर ऑलरेडी वॅक्सिन तयार आहे. रीड दिस. बरं, ते जाऊ द्या. आर्थिक निकषावर काय प्रॉब्लेम? आर्थिक निकषाने आरक्षण दिलं तर जाती असमानता जसंच्या तसं राहील. कसं? जर तुम्ही आर्थिक निकषाचा नियम लावलात तर प्रिव्हिलेज जातीतले गरीब बहुसंख्य लाभ घेतील, पण ज्यांच्यावर ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक भेदभाव झाला आहे, जे अस्पृश्य आहेत, त्यांना जागाच मिळणार नाही. आरक्षण आर्थिक निकषावर दिलं तर ते न्याय नसून अन्याय होईल. आरक्षणाचं उद्दिष्ट समाजातील अस्पृश्यता मिटवणे, सामाजिक भेदभाव दूर करणे आहे, गरिबी नाही. हा, गरिबांना मदत हवी असेल तर वेगवेगळ्या योजना आहेतच की, किंवा सरकारने नवीन योजना करायला पाहिजे. एक लक्षात घ्या, गरीब आहेत म्हणून हा समाज अस्पृश्य नाही, तर ह्या समाजाला अस्पृश्य ठरविले गेले म्हणून ते गरीब झाले आहेत. गरिबीचे प्रमाण हे जातीच्या उतरंडीनुसार ठरलेले आहे. आरक्षण हे सर्वांना बरोबरीला इक्वल करण्याचा प्रयत्न करते. हे बघा, आम्हाला आरक्षण फक्त शिक्षणात पाहिजे. हा, आणि बाकी आमची बरोबरी करायला. हे बघा सर, आजकालची पोरं सोशल मीडियावर काय पोस्ट करतात? आरक्षण हे फक्त आम्हाला शिक्षणात पाहिजे, आमची बरोबरी करायला तुमच्या 7 पिढ्या जातील. बरोबर आहे. पिढ्या पिढ्यांचं दुःख नाही, तुम्हाला कसं कळणार? पिढ्या पिढ्याचं दुःखन नव्हतं एकल्या रातीचं, नव्हतं एकल्या रातीचं, जाती रोगाच्या साथीचं. कधी जातीमुळे तुम्हाला मंदिरात प्रवेश नाकारला नाही ना? जातीमुळे तुम्हाला कधी पाणी पिण्यापासून थांबवले नाही ना? तुमच्या स्पर्शाने बैलगाडी वाटत म्हणून तुम्हाला प्रवास कधी नाकारला नाही ना? तुम्ही दुप्पट पैसे देऊन देखील केवळ जातीमुळे तुम्हाला रूम भाड्याने देण्यास नाकारले नाही ना? आणि सर्वात महत्त्वाचं, जातीमुळे तुमची कधी नोकरी गेली नाही ना? इतिहासात जर समान वागणूक दिली असती तर आज आरक्षणाची गरज पडलीच नसती ना. ठीक आहे, आम्ही मान्य करतो, आमच्या बापदादांनी, पूर्वजांनी तुमच्यावर अन्याय केला, पण त्याची शिक्षा आम्हाला का? कसं आहे, वाडवडिलांची जमीन चालते, संपत्ती चालते, पण त्यांनी केलेल्या अन्यायाची शिक्षा मात्र नाही. शिक्षा नाही. आरक्षण काही बदला घेण्यासाठी नाहीये. तुमच्या पूर्वजांकडे असणारी जमीन, संपत्ती, त्याचा लाभ पुढच्या पिढ्यांना आपोआप मिळतो, आणि त्याचबरोबर सामाजिक सन्मान देखील. हो सर, हे बघा, कॉलेज ॲडमिशन असो की सरकारी नोकरी, मेरिटच्या बेसवरच पाहिजे असं मला तरी वाटतं. हो बरोबर आहे.
जे योग्य आहेत त्यांना संधी मिळालाच पाहिजे. हो, मिळालाच पाहिजे. पण एक लक्षात घ्या, शेकडो वर्ष काही जातींना शिक्षण, संपत्ती, सन्मान, प्रशासनात स्थान मिळून दिलं नाही. त्यांना फक्त सेवा आणि गुलामी करायला लावली. त्यांना त्यांचे प्रतिनिधित्व मिळायला हवे की नको? आरक्षणामुळे त्यांना ही संधी मिळाली आहे. पण सर, आरक्षण घेताना जात अगदी ठळकपणे दिसते. त्यामुळे कॉलेज स्टुडंट्स मध्ये थोडाफार का होईना जातीवाद होऊ शकतो. काहीही काय, जातीवादाचे नाही माहीत, पण चर्चा होऊ शकते. हे बघा, आरक्षणामुळे जातीवाद नाही, तर जातीवादामुळे आरक्षण आहे. कम ऑन यार, आत्ताच्या जनरेशनमध्ये कुठे होतो जातीवाद? अजूनही जातीवाद आहे, कदाचित तो तुम्हाला माहिती नाही. रोहित विमुला असेल, पायल तळवी असेल, सोमनाथ सूर्यवंशी असेल, असे कितीतरी विद्यार्थी आहेत ज्यांचा बळी फक्त जातीवादामुळे गेलाय. आताच्या जनरेशनमध्ये सुद्धा जातीवाद होतो मॅडम. कसं आहे, ज्यांनी जातीवादाचे चटके अनुभवले आहेत ना, ते त्यांनाच कळणार. आताच्या जेन्झीजला काय कळणार जातीवाद? हो, मान्य आहे, तुमच्याबरोबर जातीवाद होतोय. पण आरक्षण देताना सर्वांचाच विचार करायला हवा होता ना. सर्वांचाच केला आहे मॅडम. तुम्ही फक्त एकदा संविधान वाचा हो, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं भेटतील. काय सारखं सारखं ते संविधान? आम्हाला आरक्षण देऊ शकत नसेल तर बदलून टाका ना ते संविधान. हे असं आहे तुमचं, आरक्षण नाही म्हणून संविधान बदलण्याची भाषा करता आणि संविधानाला दोष देता. आरक्षण म्हणजे संपूर्ण संविधान नाही. आरक्षण तर एक छोटासा भाग आहे संविधानामध्ये. हा, बरोबर. आंबेडकर स्वतः म्हणाले होते ना, आरक्षण फक्त 10 वर्षासाठी असावं. काय सर, ते सोशल मीडियावर कुणी काहीही पोस्ट करतं, त्यावर तुम्ही विश्वास ठेवणार का? तसं नाही सर, लोक इथेच गोंधळ करतात. ते शिक्षण, नोकरी, प्रवेश सीट मिळण्यासाठी असलेलं आरक्षण नाही. ते फक्त राजकीय प्रतिनिधित्व, पॉलिटिकल रिझर्वेशन आहे. म्हणजेच लोकसभा, विधानसभा यातील राखीव जागांसाठी. गंमत म्हणजे ते राजकीय आरक्षण सरकारने आजही टिकून ठेवलंय. आता तुम्हीच सांगा, हे आरक्षण आणखी किती दिवस राहणार? सिंपल, जोपर्यंत जातीवाद आहे तोपर्यंत आरक्षण हे राहणारच. जातीवाद संपेपर्यंत म्हणजे? अरे म्हणजे जोपर्यंत न्यूजपेपर, न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर जातीवादाच्या बातम्या येत राहतील तोपर्यंत. सामाजिक व शैक्षणिक मागासले पण संपेपर्यंत आरक्षण हे राहणारच. चला चला यार, लेक्चर आपल्या, चला. परमेश्वराची कृपा, आम्हाला आरक्षण नाही. मॅडम, तुम्हाला म्हणाल होतं ना माझी मुलगी पायलट झाली, तेही कुठलंही आरक्षण न घेता. हो ना, आणि माझा भाऊ पण इंजिनियर आहे, विदाउट रिझर्वेशन. अहो मॅडम, संविधानामध्ये सर्वात जास्त विचार तर तुम्हा महिलांचा केला आहे. नसेल माहीत तर एकदा हिंदू कोड बिल काय आहे हे एकदा तरी वाचा. नसेल तर ही मूवी बघा. तुमची मुलगी पायलट झाली, ही आताच्या काळात खूप मोठी अचिव्हमेंट आहे. पण इतिहासात डोकावून पाहिलं तर मुलींना शिक्षण घेण्याचा तरी अधिकार होता का? हा, बरोबर आहे. तुम्ही म्हणता तुम्हाला आरक्षण नाही, अहो सुरुवात तर तुम्हीच केली ना. म्हणजे हजारो वर्ष 100% आरक्षण तर तुम्हालाच होते. हो, बरोबर. इतिहास सांगून लोकांना भरकटवू नका. तुम्ही वर्षानुवर्षे जे काम करत आला तेच करत होते. अच्छा, असं? शिक्षण घेण्यापासून, संपत्ती आणि जमिनी ठेवण्यापासून कोणी रोखले होते? तुमच्या तथाकथित काल्पनिक धर्मशास्त्रांनी ना. धर्माबद्दल नका बोलू काही. धर्मशास्त्राबद्दल बोलत आहेत, मनुस्मृती ग्रंथाबद्दल. आता ते धर्मशास्त्रांचं काय इथं? विषय आरक्षणाचा चालू आहे ना, त्याबद्दल बोला. विषय तोच आहे, फक्त संविधानाच्या आधी मनुस्मृतीच्या काळातील आरक्षण कसे होते हे त्या मनुस्मृती ग्रंथामध्येच आहे. वर्णव्यवस्थेमध्ये 4 वर्ण होते: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. पण यात सगळ्यात खालचा दर्जा दिला गेला अतिशूद्रांना. त्यांना या व्यवस्थेच्या बाहेरच ठेवले गेले. शूद्रांना सांगितलं, सेवा करा या 3ही वर्गांची. प्रिव्हिलेज तर ब्राह्मणांकडे होते. हिंदू वर्णव्यवस्थेकडे कसं पाहतो तू? म्हणजे नेमकं कसं होतं ते सर्व? वर्णव्यवस्थेनुसार हिंदू समाज म्हणजे एक उंच इमारत आहे, ज्यात अनेक मजले आहेत, पण त्यात पायऱ्या नाहीत आणि बाहेर जाण्यासाठी दरवाजाही नाही.
जो व्यक्ती एखाद्या मजल्यावर जन्मतो तो त्याच मजल्यावर राहतो. खालच्या मजल्यावरचा माणूस वर जाऊ इच्छितो तरी तो जाऊ शकत नाही, आणि वरच्या मजल्यावरचा माणूस अयोग्य असला तरी तो खाली येऊ शकत नाही. पण आता तर संविधानाची लिफ्ट आहे ना. पण लिफ्टचा मेंटेनन्स नीट नसेल तर मग लिफ्ट असूनही काही फायदा नाही. हे बघा, संविधानाने वर्ण जात आधारित भेदभावाला सरळ सरळ बेकायदेशीर ठरवलं. संविधानानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी सरकार विशेष तरतुदी किंवा आरक्षण देऊ शकते. कलम 15 यांनी जातीवर आधारित भेदभाव, अस्पृश्यता, सामाजिक अन्याय संपवण्याचा कायदेशीर पाया घातला. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. हे घ्या, हे वाचा. संविधानातील कलम 340, 341, 342. कलम 340 मागासवर्गीयांच्या स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती. भारताच्या राज्यक्षेत्रातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या स्थितीचे व त्यांना ज्या अडचणी सोसाव्या लागतात त्यांचे अन्वेषण करणे. आय थिंक यामुळे ओबीसी समाजाला आरक्षण आहे ना. हो, कलम 340 नुसार आयोग नेमला गेला, जसं की मंडळ आयोग. त्या आयोगाच्या शिफारसीवरून ओबीसी आरक्षण लागू करण्यात आलं. भारतातील ओबीसींची जनगणना करणे गरजेचे आहे. आत्ताच्या घडीला किती लोक सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे याचा तपास करून त्यांना न्याय मिळवून देणे, तेही कायद्याच्या चौकटीत राहून. आणि हेच सरकारचे काम आहे. पण सर, मराठा समाज तर पुढारलेला वर्ग आहे, उच्चवर्णीयच म्हणावं लागेल. यांना मिळेल का आरक्षण? हे बघा, आम्हाला आरक्षण फक्त शिक्षणामध्ये पाहिजे. मुलांना सीट मिळत नाहीये, त्यात कॉलेजची लाखो रुपये फी भरावी लागते आणि नोकरी देखील मिळत नाही. अहो, असं काय करता? 50 ते 52% आरक्षण आहे. बाकी 48 ते 50% आहे की ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी. 1992 इंद्रसवेनी केस, मंडल केस. सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं की 50%पेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा नसावी. तरी देखील 10% आरक्षण ऍड केलेलं आहे, जे की EWS आहे. मग आता करायचं तरी काय? आता जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. शिक्षण आणि नोकरीचा प्रॉब्लेम आहे ना. ठीक आहे, कॉलेजची संख्या वाढवावी, जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण होईल याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. खरं तर यासाठी लढायला पाहिजे. प्रायव्हेटायझेशनमुळे कुठं कुणाला आरक्षण राहिले? प्रत्येकजण आपापल्या स्किलवरच नोकरीला लागले. तरी पण थोडाफार का होईना जातीवाद, प्रांतवाद, डिस्क्रिमिनेशन होतच. माझ्या अंदाजे SC, ST, OBC, VJNT यांची लोकसंख्या भारतामध्ये 75% असेल. यातील फक्त 5 ते 10% वर्ग सुधारलेला आहे, म्हणजेच दारिद्र्य रेषेच्या थोडा वर आलेला आहे. त्यातील 60 ते 65% वर्ग अजूनही हलकीचे जीवन जगत आहे, आणि त्यात सरकारने खासगीकरण आणलेले आहे. आपण आरक्षणाला विरोध न करता त्याच्या बाजूने उभा राहायला हवं. चला, मीटिंगला बोलवलंय. आरक्षण म्हणजे इतिहासातील सामाजिक अन्याय दूर करणे आणि दुर्बल घटकांना त्यांचे प्रतिनिधित्व मिळवून देणे. बस, या पलीकडे काही नाही. महत्वाची बातमी, मराठा आरक्षणासंदर्भात आजपासून मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू होणार आहे. सध्याची परिस्थिती बघता खूप अवघड होत चाललंय ना आरक्षणाचं. आरक्षणाची ठिणगी जरा जास्तच पेटलेली दिसतंय. पण गरीब मराठा समाजाचा किंवा इतर काही जातींचा, जे गरीब आहेत, त्यांचा प्रश्न कसा सॉल्व्ह होईल? मराठा समाजातील किंवा इतर जातीतील बाकी गरिबांसाठी सर्वात थेट उपाय म्हणजे EWS आरक्षण, जे ऑलरेडी 10% आहे की. त्याशिवाय राज्य सरकार संविधानाअंतर्गत आर्थिक मदत, शिक्षण आणि विकास योजना देऊ शकतं, तेही कायद्याच्या चौकटीत राहून. त्यासाठी सरकारने सर्वे करावा, जातीय जनगणना केली पाहिजे. मला एक कळत नाही, ह्या समाजावर आरक्षणाची वेळ कशी काय आली? पूर्वी वतनदारी, पाटीलकी, जमीन, बरीचशी सत्ता या समाजाकडे होती ना, आणि बहुसंख्य लोक खानदानी श्रीमंत होती की.
हो, पण स्वातंत्र्यानंतर त्या पद्धती रद्द झाल्या. बरेच लोक शेतीवर अवलंबून होते. त्यात शेतीत उत्पन्न कमी, दुष्काळ, सिंचनाभाव, अनेक पिढ्यांमध्ये जमीन विभागली गेली. कर्जबाजारीपणा यामुळे आर्थिक स्थिती बिघडत गेली. हो बरोबर. पण आजही राजकारणात त्यांचं रिप्रेझेंटेशन जास्तच आहे की. हो, त्याचबरोबर सामाजिक न्याय देखील आहे. तेच तर. पण आता हा समाज सोशली बॅकवर्ड नाही म्हणता येणार. पण काही बरेच लोक इकॉनॉमिकली बॅकवर्ड नक्की आहेत. मला एक सांगा, आताचे शिक्षण संस्था, कॉलेज, बहुसंख्य कारखाने हे कोणत्या समाजातील लोकांचे आहेत? अगदी मुद्द्याचं बोललात. ज्या कारणांनी संस्था उभारल्यात त्यांची प्रगती झाली, पण ते संपूर्ण समाजाचे प्रतिनिधी नाहीत ना. कुंपणच आता शेत खातंय असं म्हणावं लागेल. एक्झॅक्टली. श्रीमंत पुढाऱ्यांनी किंवा नेत्यांनी या गरीब लोकांकडे तरी लक्ष द्यायला हवं होतं. पण शिक्षणासाठी तरी सरकारने बजेट वाढवायला पाहिजे होतं. जसं की आपण सकाळी बोललो, ज्याप्रमाणे शाहू महाराजांनी कार्य केले ते आजकालच्या नेत्यांना जमेल का? अरे हे आजकालचे नेते लोक शाहू महाराजांच्या पायाचे धूळ देखील नाहीत. अरे शाहू महाराजांनी हे बडे लोक, श्रीमंत लोक यांच्यावर 10 ते 20% शिक्षणपट्टी बसवली होती. पण आजकालचे नेते मात्र स्वतःचेच पोट भरतायत. हो, या आजकालच्या नेते लोकांची मुलं बाळ विदेशात शिक्षण घेतात, पण कार्यकर्त्याचा पोरगा मात्र आरक्षणधारकांनी तरी पेबॅक टू सोसायटी करण्याचा विचार करावा. अगदी बरोबर बोललात तुम्ही. हाच विचार सर्वांनी करायला पाहिजे ना. फक्त हा समाज का, सर्व समाजातील लोक जे वेल सेटल झाले आहेत त्यांनी आपापला समाज वर आणण्याचा प्रयत्न करावा. ऍक्च्युली इथं तर वर आणण्याचा कमी आणि पाय खेचण्याचा प्रयत्न जास्त होत आहे. जे लोक हायर एज्युकेशन घेतात, वेल एज्युकेटेड, वेल सेटल्ड असतात, ते लोक स्वतःच्या दुनियेत एवढे रमून जातात की हे समाजाकडे बघायलाच विसरतात. म्हणजे जेव्हा हा शिकलेला वर्ग, खास करून बुद्धिजीवी वर्ग, समाजकारण, राजकारणापासून दूर पडतो, तेव्हा न शिकलेले आणि विकसित देश कसा असावा अशी दूरदृष्टी नसलेले नेते राज्य करतात. हो, आणि मग त्यांची हुकुमशाही, गुंडगिरी, भ्रष्टाचार या संपूर्ण कारणामुळं देशाची आणि राज्याची वाट लागते. राजकारणातील भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अखेर हुकुमशाहीकडे नेणारीच गोष्ट आहे. मॅडम, तुम्ही तुमच्या भावासाठी स्थळ शोधत आहात ना? हो ना, अजून नाही मिळाले. माझ्याकडे आहे एक स्थळ. मुलगी दिसायला सुंदर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि लाखभर पगार सुद्धा आहे. हो सर, कधी सांगणार मग? पण प्रॉब्लेम आहे ना मॅडम, कास्ट वेगळी आहे. पण धर्म आहे ना सेम. मुलगी तयार आहे, तुमची हरकत नसेल तर एकदा बघून घ्या. अहो सर, धर्म सेम असला तरी जात सेम पाहिजे, जात सेम असली तरी कुळ पण सेम पाहिजे. बरं, एवढं सगळं सेम असून देखील पोराकडे शेती, संपत्ती, चांगलं शिक्षण, तसेच पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये स्वतःचं घर देखील पाहिजे. काय आहे, लोकांना आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यातच आयुष्य जातं. अजूनही सोशल इक्वॅलिटी नाही, रोटी बेटी व्यवहार नाही होत. अजूनही पाहिली जाते ती जातच. अरे काय ओमकार, झालं का सबमिशन? तेच चालू आहे. अरे तू ENTC डिपार्टमेंटला आहेस ना? हो रे. आणि हो, हे बघा, SC कॅटेगरीमधून आहे तरी देखील ओपनमधून ॲडमिशन मिळाले. का रे? अरे ते कास्ट सर्टिफिकेटचा जरा इश्यू झाला होता ना, त्यामुळे मला ओपनमधून ॲडमिशन घ्यावं लागलं. म्हणजे हा तर मेरिटवरच आहे की. मग हा, आता बघ हा बरोबरीला आहे की नाही. अरे असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांचा डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना ओपनमधून ॲडमिशन घ्यावं लागतं किंवा मग फील्ड चेंज करावी लागते. मग तू फीचं कसं मॅनेज केलंस भावा? अरे रिलेटिव्हजनी पण थोडीफार मला हेल्प केली
आणि मी सुद्धा कॉलेज करत करत पार्ट टाइम जॉब करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील उच्च शिक्षण घेण्यासाठी बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, राजश्री शाहू महाराज यांनी देखील आर्थिक मदत केलीच होती. तेव्हा कुठे होते आरक्षण? त्यावेळेस आज सारखं आरक्षण नव्हतं, पण शिक्षणासाठी मदत करणारे लोक होते. आणि तसं पण आंबेडकरांनी फक्त SC ST चा विचार केलाय. किती सहज बोलतात ना लोक. हा काय SCचा आहे, ह्याला आहे की आरक्षण. काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवाले तर असं म्हणतात की आरक्षण हे फक्त बौद्धांनाच आहे. सध्या महाराष्ट्रात SCला 13%, STला 7% आणि VJNTला 11% आणि OBCला 19% आरक्षण आहे. आपण ते आरक्षणाबद्दल बोललो तर ते 50%च का? म्हणजे सरकार तो टक्का वाढवू शकत नाही का? काही लोकांना अर्धवट नॉलेज आहे. आरक्षण हे 50%पेक्षा जास्त नसावे असे संविधानामध्ये कुठेही स्पष्ट लिहिलेले नाही. मला असं म्हणायचं आहे की मराठा OBC यांची लोकसंख्या जवळपास 50-55% तरी असेलच ना. हो. OBC समाजाला केंद्रामध्ये 27% आणि महाराष्ट्रामध्ये 19% आरक्षण आहे. तर हा टक्का आपण वाढवू शकत नाही का? हे बघा सर, लोकसंख्येच्या प्रमाणात जागा देणं पुरेसं नाही. म्हणजे आपण जर 1948 मधील संविधान सभेतील चर्चा वाचली तर आपल्या लक्षात येईल, प्रशासनात ज्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळालं नाही अशा समाजांना संधी द्यावी लागणार. फक्त त्यासाठी आता तेवढा डेटा कलेक्ट करणं गरजेचं. हो. मला एक सांगा, इंडियामध्ये हायर पोझिशनवरती IAS, IPS, IFS असेल, आर्मी चीफ असेल, CDS असेल, तसेच त्याबरोबर सुप्रीम कोर्ट जज असेल, हायकोर्ट जज असेल, यांच्यामध्ये SC STचे पर्सेंटेज किती, OBC मराठांचे पर्सेंटेज किती? हां, हाय लेवल पोझिशनला पात्रता, वरिष्ठता, कारकिर्दीच्या आधारावरच निवडतात ना. इथे तर मेरिटच पाहतात ना. पाहिलंच पाहिजे. SC ST OBC मराठा समाजातील व्यक्ती पात्र असून सुद्धा काही विशिष्ट उच्चवर्णीय लोक त्यांची हायर पोझिशनवर निवड करत नसतील तर, त्यांना मुद्दामून इग्नोर करत असतील तर. खरंच तुम्ही हे खूप धाडसाने बोलत आहात. ही गोष्ट लोकांना विचार करायला भाग पाडणारी आहे. SC ST OBC समाजाचा बराच बॅकलॉग अजूनही पेंडिंग आहे. तो अजूनही फुलफिल झालेला नाही. तो भरून निघणं गरजेचं आहे. आणि हो, आरक्षणाचा फायदा घेऊन किंवा जनरलमधून उच्च पदावर जरी गेले असतील तरी काय महत्वाचं आहे माहीत आहे का? काय? तो माणूस ऑनेस्ट आहे का, कॉन्स्टिट्यूशनचा रिस्पेक्ट करतो का, खरोखरच लोकांसाठी कामं करतो का, हे पण महत्वाचं आहे. बरोबर सर. जे आरक्षण घेऊन आज वेल सेटल झाले आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत, त्यांची मुलं अजूनही आरक्षणाचा फायदा घेतात. तुला नाही वाटत काय कुठेतरी चुकीचं आहे? त्यामुळे एखादा गरीब व्यक्ती ज्याला खरंच गरज आहे त्याचं नुकसान होईल. बरोबर आहे त्या बाबतीत. त्यासाठी ऑलरेडी नियम आहेत, जसे की फॅमिली इन्कम लिमिट. पण लक्षात घे मित्रा, गरज व्यक्तीची नाही तर त्या पिढीची आहे, जी शतकानुशतके मागे ठेवली गेली. एखाद्या पिढीला शिक्षण, नोकरी मिळाल्याने इतिहास बदलत नाही समाजाचा. थांब, ते इतिहासात अन्याय अत्याचार झाले ते नको सांगू. हे बघ, मी पण OBC मध्ये आहे. मला असं वाटतं की आता बऱ्यापैकी आरक्षणधारक हे सक्षम झाले आहेत. तर मेरिटवर वेट, तू जाती व्यवस्था समजून घेत नसशील तर या गोष्टीवर डिस्कशन करणं व्यर्थच आहे. रिझर्वेशन हे जातीवर आधारित आहे आणि ते त्यावरच आधारित राहणार. त्याला फेवर, चॅरिटी किंवा खैरात नका समजू. म्हणजे गरिबीपेक्षा जात महत्त्वाची ठरते? ते दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. गरिबी बदलू शकते, पण जातीने होणारा भेदभाव इतक्या सहज बदलत नाही. आरक्षणाचा फायदा घेऊन आता जो कोणी क्लास 1 अधिकारी, डॉक्टर, वकील बनतो, यांना नेहमीच असं बोललं जातं, यांना रिझर्वेशन होतं म्हणून हे डॉक्टर वकील झाले. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बघ ना.
अजूनही सॉफ्टकास्टिझम आहेच ना मित्रा. समजा एक कुटुंब फॅमिली आहे, त्यात आई वडील आणि 2 भाऊ आहेत. त्यातील एक भाऊ दणकट मजबूत आहे आणि एक कमजोर आहे. तर त्याचे आई वडील सर्वात जास्त लक्ष कोणाकडे देणार? ऑब्व्हियसली जो कमजोर असेल त्याच्याकडेच. मग ते भेदभाव म्हणायचं का? माझं सांगायचं इतकंच आहे, जर भारत देश हा एक कुटुंब आहे असं मानलं, तर जे लोक सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागे राहिले त्यांना पुढे आणणे, बरोबरीत उभं करणे, हा भेदभाव कसा म्हणता येईल? आता थोडं थोडं लक्षात येते. ही गोष्ट तितकीच खरी आहे. आरक्षणाचा फायदा घेऊन बरेचसे लोक आता उच्च पदावर गेले, पण पे बॅक टू सोसायटी करण्याचा कोणी विचारच करत नाही. हो ना, ते आता स्वतःला उच्चवर्णीय समजत आहे. आरक्षण तात्पुरतं साधन आहे, पण आपल्या देशात समानता प्रत्यक्षात दिसेपर्यंत ते गरजेचे आहे. हो खरंच. काय आहे ना, मूलभूत हक्क अधिकार असतील, कामाचे 12चे 8 तास असतील, PF असेल, दिवाळी बोनस असेल आणि त्याचबरोबर आरक्षण, या सर्वच अधिकाराचा सर्वच समाज फायदा घेतात. पण हेच अधिकार देणाऱ्या व्यक्तीचा मात्र अजूनही काही लोक द्वेषच करतात. अरे ती कॉम्पिटिशन आहे ना. अरे हा विसरलोच. अरे मी पण रजिस्टर केले, तू पण कर. अरे ते नाही कॉम्पिटिशन. आपल्या देशामध्ये असं एक महान व्यक्तिमत्व होऊन गेलं, ज्यांचं कौतुक फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये केलं जातं. जागतिक पातळीवर त्यांना इंटेलेक्च्युअल आणि सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखलं जातं. आणि त्याचबरोबर कोलंबिया विद्यापीठातून PhD करणारे ते प्रथम भारतीय होते आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून DSc मिळवणारे ते भारतीयांमधून एक होते. याला म्हणतात मेरिट. एक लक्षात ठेव, छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आंबेडकर होते. अरे हो हो मित्रा, बरोबर आहे तुझं. पण एक गोष्ट लक्षात घे, महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर नव्याने मांडला. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानले. ही एक माळ आहे विचारांची. शिवरायांनी स्वाभिमान दिला, महात्मा फुलेंनी शिक्षण दिले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेचा विचार हा संविधानामध्ये रुजवला. पण केवळ भारतातच त्यांचं मेरिट न पाहता त्यांची पाहिली जाते ती जात. बाबासाहेब होते म्हणून संविधान आहे आणि संविधान आहे म्हणून आपण सर्व. देशात बदल हवा असेल तर आपल्यासारख्या तरुणांची खूप गरज आहे. चल, जातीवाद संपुष्टात आणू, सर्वांच्या मनात माणुसकी निर्माण करू, मानवतेचा विचार रुजवू. काय बोलतो? कमॉन यार, मैत्रीत भांडण नको. आरक्षण नसते तर तुझ्यासारखा चांगला मित्र मला मिळाला असता का? काय अथर्व, मूड ऑफ झाला का काय? अरे नाही नाही. आम्हाला एकत्र बघून जळाली काय? अरे नाही रे. अरे असं काय करता, हा पण तर आपलाच मित्र आहे की. नक्की ना? हे घे. वेळ मिळाला तर एकदा नक्की वाच. गुड मॉर्निंग सर. हे काय सर? गणेश सर,
एकदम बरोबर सर. या फोटोची खरी गरज स्टाफ रूममध्येच आहे. मे आय कम इन मिस? सौम्य बाळा, येस सर. एका प्रश्नाचं उत्तर देतेस का? ह्या फोटोमध्ये जे आहेत त्यांना ओळखतेस का तू? सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले. व्हेरी गुड. बाय सर. ही येणारी अल्फा बीटा गामा जनरेशन या देशाचं भविष्य बदलेल हीच अपेक्षा. नक्कीच बदलेल सर. होप सो. सर, हे पुस्तक खूपच छान होतं. कोणतं पुस्तक आहे सर? रिडल्स इन हिंदुझम. द्या सर वाचायला. नाही नाही, नको नको, हे पुस्तक पसणार नाही तुम्हाला. नाही, हे नको. त्यापेक्षा तुम्ही हे वाचा. बघू सर. वेटिंग फॉर विजा. नेमकं जायचं तरी कुठे लेखकाला? माणुसकीच्या देशात.